1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 23 जून मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1,500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात आणि भरपूर दिवसांपासून जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु लाडकी बहिणींना आज खऱ्या अर्थाने तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांमध्ये काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होते। कालच निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होते। काल निधीला मंजुरी देण्यात आल्यामुळे आणि काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा भरपूर दिवसांपासून सुरू होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आज 23 जून मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे हप्त्याचे 1,500, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत यासोबत लाडक्या बहिणींना ज्या प्रमुख बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी जून हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर पहिली पात्रता, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे। तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा आणि चौथी पात्रता, लाडक्या बहिणींना तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। तर बघा अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याचे आणि जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 23 जून मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। जर तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही।
नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे जमा केले जात आहेत। यापुढे लाडक्या बहिणींनो राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे, जून महिन्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुमची प्रतीक्षा संपणार नाही। तर या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींना पहिला प्रकार, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत लाडक्या बहिणींनो दुसरा प्रकार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। तिसरा प्रकार, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर बघा अशा पद्धतीने 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। मग पैसे कोणाला मिळणार? तर बघा ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाही, ज्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे, जून महिन्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो आज 23 जून मंगळवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत? उद्या 24 जून उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील? आणि परवा दिवशी 25 जून परवा दिवशीचा वार गुरुवार आहे, तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जातील? तर तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 23 जून मंगळवार कोणकोणत्या बहिणींचा गुढ होत आहे, उद्या 24 जून बुधवार उद्या कोणकोणत्या बहिणींचा गुढ होत आहे, आणि परवा दिवशी 25 जून परवा दिवशीचा वार गुरुवार आहे, तर परवा दिवशीचा गुरुवार कोणकोणत्या बहिणींचा गुढ होत आहे ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊया। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्ही खरोखर लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील। तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने आता भरपूर दिवसांची तुमची प्रतीक्षा संपत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे जमा केले जात आहेत। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु तुमची अखेर आता प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील। तर अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर अशा सर्व बातम्यांना, अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आज 23 जून मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या
बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे तर ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊया, जेणेकरून लाडके बहिणींना तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुमची आता प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांपैकी आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर, यानंतर मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर मे हप्त्याचे 1500, जून हप्त्याचे 1500 आता जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। आता बघा लाडके बहिणींनो, जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तुमचं बँक खातं पोस्टामध्ये असेल, तुमचं बँक खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, कॅनरा बँकेमध्ये असेल, कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल, तर बघा अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी, तर अशा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा तुमच्या खात्यामध्ये मे हप्त्याचे 1500 जमा झालेले आहेत। आता तुमचे जून हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। लवकरच पैसे येणार या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका।